एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला हे ट्रेडमिलवर वॉक करताना दिसते. तसं तर मी दररोज करत असते, पण मागच्या 2-3 दिवसापासून काही जमत नव्हतं. आज मला पूर्ण दिवस खूप शेड्यूल पॅक आहे, पण तरीही म्हटलं चला 10 मिनटं का होईना थोडंसं वॉक करून घेऊया. मी मध्ये वॉकही करते, लगेच थोड्या वेळाने धावून घ्यायचं, थोडं वॉक करायचं. अशा पद्धतीने स्पीड ना, जर तुमच्याकडे अशी वॉकिंग पॅड असेल म्हणजे ही ट्रेडमिल, तर तुम्हाला सांगते की मी 5-5.5पर्यंत स्पीड ठेवत असते. खूप जास्त जोरात पण नाही, खूप जास्त कमी पण नाही. आणि जसं तुम्हाला टाईम पाहिजे असेल तसं तुम्ही धावून घेऊ शकतात त्याच्यावर किंवा चालू शकतात. एकदम फास्ट नाही, स्पीड आपल्या हातात असतो कमी जास्त करायचा. आणि छान आहे, किती कमी जागेत मावतं. आणि डिटेल व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलाच होता. सो चला म्हणलं, दिवसाचा जो स्टार्ट आहे तो छान एनर्जेटिक व्हायला हवा. पिया तर स्कूलला गेली होती. ती जशी स्कूलला गेली ना, तसं मी चहा वगैरे ठेवणं सगळं साईडला ठेवलं आणि म्हटलं जरा वेळ मस्त आपण याच्यावर वॉक करून घेऊया. सो चला आता छान वॉक वगैरे करते. आणि मी याला जे आहे ना अशा पद्धतीने झाकून ठेवत असते, कारण इथे ऊन पण येतं किंवा झाडांना पाणी वगैरे देताना याच्यावर पाणी उडायला नको, म्हणून याचाच एक बॉक्स होता, तो याच्यावर ह्या पद्धतीने झाकून देत असते. चला, मस्त ट्रेडमिलवर धावून झालं, घरातली जरा कामं आवरली आणि त्यानंतर अंघोळ करून मला आता करायची आहे थ्रेडिंग. तुम्हाला व्हिडिओत किती दिसते माहीत नाही, पण बऱ्यापैकी थ्रेडिंग वाढलेली आहे. मी म्हणजे मागच्या वीकमध्ये जरी थ्रेडिंग केली असती ना तरी मला चाललं असतं, पण आपण तेव्हा ज्या वेळेला असं स्किप करतो, एकतर काम असतं तर आपण म्हणतो की उद्या करू उद्या करू. दुसरं एक रिझन असतं की आपल्याला कुठेतरी जायचं असलं तर मग आपण म्हणतो की नाही तेव्हा आपण करूयात, कारण की खूप जेव्हा हेअर ग्रोथ झालेली असते आणि आपण त्याच्यानंतर जेव्हा थ्रेडिंग करतो ना, तो जो लूक येतो ना 2-3 दिवस एकदम छान दिसतो, क्लीन लूक. म्हणून मी करत नव्हती, म्हटलं असे आपल्याला जायचं आहे सो तेव्हा करूयात. इथे मी हा थ्रेड घेतला आहे. आता मी तुम्हाला काही सांगत नाही कशी करते, पण तुम्ही हेअर ग्रोथ पाहून घ्या. मी तुम्हाला केल्यानंतर हे बारीक बारीक केस आहेत पण ते दिसत नाही आहे. सो आज ते आता थ्रेडिंग करायची आहे. त्यानंतर विचार करते की वॅक्सिंग करूयात. मला वॅक्सिंगसाठी बाहेर जायचं होतं, पण जाऊन येऊन तिकडे जर कोणी कस्टमर असलं त्यांचं पार्लरमध्ये गेलो आपण तर कसाही 1-1.5 तास लागून जातो. आणि मी 30 वॅक्सिंग जर फक्त हातांची घरी केली, लगेच करायला बसली ना 20 मिनिटात माझं काम होऊन जाणार आहे. सो तो एक्स्ट्रा टाईम मला वाचवायचा असेल तर मी घरी करेल, नाहीतर मग बघेल पार्लरला कॉल वगैरे करून. सो ओळखीचे आहेत ते. खूप वेळा तर मी जात नाही माहिती तुम्हाला, पण मागे एक वेळा गेली होती वॅक्सिंग करण्यासाठी, तर आहे जरा कॉन्टॅक्ट. सो म्हटलं बघूयात, तसं जर शक्य झालं, त्यांच्याकडे कुणीच कस्टमर नसेल, जाऊन मला डायरेक्ट वॅक्सिनसाठी बसायचं असेल तर मी जाऊन येईल, नाहीतर मग नेहमीप्रमाणे मी घरी करेल. माझ्याकडे तर मशीन आहेच. आणि काय करते हे मी तुमच्यासोबत शेअर करेलच, पण आता थ्रेडिंग करून घेते आणि मग छान क्लीन लुक तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा आफ्टर लुक किती छान मस्त सगळं क्लिअर झालं आहे. हे ना अंडर आय पॅच आहे, जे मी झुडिओमधून आणले. तुम्हाला दाखवते कसं आहे ते. एक सेकंड. ॲक्च्युली आता 2-4च उरले. मी कधीपासून म्हणजे वर्ष झालं असेल मला हे घेऊन. 49 रुपयाचं हे पॅक होतं. त्यामध्ये काहीतरी 15 असे जोड की 10 जोड असे मिळतात काहीतरी. पण मी त्याला आता यासाठी लावते, कारण त्यामध्ये एवढं जेल होतं, ते पडून 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 ते सगळं जेल आता संपलेलं आहे. म्हटलं हे पूर्ण कोरडं व्हायच्या आधी जे आहे ना ते आपण लावून घेऊया. म्हणजे मी ह्या हिशोबाने त्याला ठेवलेलं होतं की उन्हाळ्यामध्ये आपण याला यूज करू, कारण हे लावल्यानंतर डोळ्यांना इतकं छान मस्त गार वाटतं ना. तुम्ही एक वेळाचा झुडिओ वगैरेमध्ये गेला ना, नक्की हे असं घ्या. थांबा, हे बघा, हे असं आहे. 49 रुपयाचं आहे फक्त, आणि खूप छान वाटतं. आणि त्याला सुकायला पण बराच वेळ लागतो, कारण त्यामध्ये नॉर्मल पाणी नाही आहे, जेल आहे त्यामध्ये. आणि खूप छान मस्त गार वाटतं. त्याचं काही म्हणजे असं तुमचे डार्क सर्कल जातील वगैरे असं काही नाही आहे, ते फक्त कूलिंग इफेक्ट देण्यासाठी आहे. ते इतकं रिलॅक्स आणि कूल फील होतं ना. ट्राय कराल आणि घेतल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा की तुझं पाहून आम्ही हे आणलं होतं आणि खूप छान वाटतं असं. मला माहिती मी आता जरा विचित्र दिसते, पण मला स्वयंपाक करायचा आहे, म्हटलं तोवर मस्त लावून ठेवूया असं. आणि लेट्स सी पुढे काय काय होतं मी शेअर करते तुम्हाला.
खूप छान जेवण केलं आणि विचार करत होती की जाऊ की नको पार्लरला, पण मला माहिती होतं, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, की जाऊन येऊन मला बराच वेळ लागणार होता. म्हणून म्हटलं चला असंही हाताचंच मला वॅक्स करून घ्यायचं आहे, सो घरीच करून घेऊया. आता प्लीज तुम्ही कमेंटमधून सांगू नका की किचनवर करते वगैरे वगैरे असं. आधीच माझ्याकडे टाईम कमी आहे. त्यातल्या त्यात मी हे रिअलाईज केलं आहे, जर खाली बसून मी वॅक्स करायचं म्हटलं ना तर मला जास्त वेळ लागतो. म्हणजे मी निवांत रिलॅक्स होऊन करत बसते बराच वेळ आणि अगदी बारीक बारीक कुठे केस राहिला आहे का असं शोधत बसते. तेच जर उभं राहून केलं ना तर मी क्विकली करून मोकळी होऊन जाते. आणि जिथे स्विच आहे ती एकच जागा अशी आहे की मी ज्याच्यावर अगदी कम्फर्टेबली हे मशीन ठेवू शकते किंवा गरम वगैरे खाली पडलं तरी काही होणार नाही, ते म्हणजे किचन. सो म्हणून मी किचनवर ठेवते, कारण माझ्यासाठी ते कम्फर्ट झोन जास्त वाटतो मला माझा. आणि असंही जे काही केस निघणार आहेत हाताचे, मी आता जसं वॅक्स करते ते सगळे त्या स्ट्रिप्सवर असतील, ते किचनवर पडणार नाही आहे. सो प्लीज आता तुम्ही कमेंट वगैरे तसं काही करू नका. बाकी मी क्लिनिंग वगैरे किती करते हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. तसं हे मशीन घेतल्यापासून बऱ्याच वेळा माझं यूज झालेलं आहे. मी आतापर्यंत एकचदा बाहेर जाऊन वॅक्स केलं आहे. सो मला असं वाटतं की तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असं मशीन नक्कीच घेऊ शकतात आणि बराच जो आहे तो तुमचा पैसा वाचवू शकतात. मी 300-350चं काहीतरी मशीन घेतलं होतं, त्याच्यासोबत 1-2 डब्बे पण मला जे आहे वॅक्सचे फ्री मिळाले होते आणि स्ट्रिप्स पण मिळाला होता, स्पॅच्युला मिळाला होता, स्पंज मिळालं होतं. सो मी प्रोडक्ट टॅग करून देईल, तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला घ्यायचं असेल तर. आणि चला आता मी वॅक्सिंग करून घेते माझी. एकही पूर्वसूचना न देता मी काय करून आली अशा पद्धतीने. ॲक्च्युली मी लास्ट टाइम जशी हेअरकट केली होती ना, ही सेम तीच आहे, फक्त अगदी बारीक बारीक जे ना मी केस ट्रिम करून घेतले. पण मी त्यांना जे एक्सप्लेन करत होती ना की मला सेटिंग करताना जे ते ब्लो ड्राय वगैरे मारतात तेव्हा मला कसं पाहिजे, मी त्यांना सांगितले की मला फक्त खालचे ना, जसे आता हे बघा स्ट्रेट आहेत आणि थोडंसं असं कर्व आहे, तर मला हे असे पाहिजे. पण जे कट करणारे होते ना, तर त्यांनी सांगितले की नाही नाही हे असं मी करून देतो. आणि मी त्यांना म्हटली की मला 2-3 दिवस ना अशी सेटिंग राहायला पाहिजे, असे मला पाहिजे, माझ्या केसांवर राहते जोपर्यंत मी वॉश करत नाही. ते म्हटले की मी केल्यानंतर ना तो सेटिंग स्प्रे असतो ना तो मारून देईल. आणि म्हटलं ठीक आहे चला, मी असंही अजून एकही वेळा केलेला नाही तर ट्राय करूयात. तर ही अशा पद्धतीने जी आहे ती माझी काहीशी म्हणजे कट तर सेम आहे माझी. मला मागच्या वेळेस पण मी जी कट केली होती ना, तर ती आम्ही गौतमची मी व्हिडिओ दाखवून केली होती. आय थिंक ती बटरफ्लाय कट होती, मला पण नाव माहीत नाही. सो पहा, हे असे काहीतरी माझे हेअर झाले. मागून बघा, साडी घातल्यावर एक नंबर दिसेल हे असे हेअर, पण फक्त तितके 2-3 दिवस टिकलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की नाही माहीत नाही, पण आम्हाला जिकडे जायचंय ना तिकडे घरभरणीसाठी जी आहे ती नवचंडीची पूजा असते ना, तर ती होणार आहे. आणि 2-1 दिवस जे आहे तो कार्यक्रम चालेल. म्हणजे आम्ही 3-1 दिवसाचा प्लॅन करून तिकडे चाललोय. सो सासरच्यांच्या कडचा हा कार्यक्रम असणार आहे, त्यामुळे साडी वगैरे घालावं तर मला लागेलच. मॉर्निंग पासून जरी मी म्हणजे ड्रेस वगैरे घातला, पण जेव्हा पाहुणे मंडळी येतात तेव्हा तर मला साडी घालावी लागणार आहे. 2 साड्या आहेत, एक माझ्या बहिणीने दिली, मी तुम्हाला दाखवते थांबा. ही साडी तर तुम्हाला माझी माहीतच असेल, मी दिवाळीच्या वेळेला हिला घेतलेली होती. एक म्हटलं ही एक घेऊन जाऊया, एक दिवशी ही मला घालायला कामात येईल. आणि ही जी आहे ना, पहा किती छान साडी आहे. एक सेकंड, ही अशी मस्त साडी आहे. ॲक्च्युली मी आता माहेरी जेव्हा गेली होती ना, तेव्हा मी आणि वहिनी सोबत गेलो होतो. तर ती तिच्याकडची साडी ती काय करते, जास्त सामान इकडे पुण्यात ठेवत नाही. जे पण तिला असं वाटतं की मी फक्त गावाकडे गेल्यावर यूज करणार आहे किंवा तिकडेच प्रोग्राम वगैरे होतील, तर तो हळूहळू सगळा सामान ना ती मम्मीकडे ठेवत असते, म्हणजे तिच्या सासरी आणि माझ्या माहेरी. तर ती ही साडी पण ती ठेवायला आणली होती तिने सोबत आता. आणि ठेवताना तिच्या डोक्यात असा विचार आला की तुम्ही भरपूर शूट वगैरे करतात. मी मागे साडी घालून 1-2 प्रमोशन केले होते, तिने ते पाहिले. आणि मग तिचं असं म्हणणं होतं की ताई तुम्ही ना आता ही माझी साडी घेऊन जा आणि नेक्स्ट प्रमोशन जेव्हा किंवा तुम्हाला जेव्हा पण काही शूट करायचं असेल ना, तेव्हा ही साडी तुम्ही घाला. तिने लग्नासाठी ही घेतलेली होती, लग्नामध्ये आपण ज्या 2-4 साड्या घेतो ना त्याच्यामध्ये. तर ही साडी तिने मला आवर्जून दिली आणि मी घेऊन आली. ती म्हटलं ठीक आहे चल घालूयात, तुला वाटत असेल तर तू लगेच माझ्याकडे येऊन घेऊन पण जाऊ शकते. तर ही साडी आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की तिने मला ब्लाऊज पण दिलाय. आता ती माझ्यापेक्षा थोडी बारीक आहे, सो मला माहिती आहे की ही ब्लाऊज जे आहे ते मला थोडंसं टाईट होईल. सो मी आधी घालून बघते आणि एक शिलाई नसेल तर मला तिची काढून घ्यावी लागेल. हे पुढचे केस सांभाळणं मला जरा अवघड झालं आहे, तर याची शिलाईन वगैरे मला थोडी काढावी लागेल. पण सध्या तरी माझ्यासाठी अवघड काम होणार आहे हे, कारण माझ्याकडे ऑलरेडी वेळ नाही आहे. एका शूटसाठी मला थोडंसं जे आहे ती एडिटिंग पण करून द्यायची. बॅक पॅकच्या नावाने आम्ही काहीच केलेलं नाही आहे. सो चला, आतापर्यंतचा हा अपडेट होता. आणि ही माझी हेअरस्टाईल. आय होप हे असेच टिकावेत. आताच थोडे थोडे कर्ल निघत आहे आणि माझी पर्सनली ही इच्छा आहे
की इथून जे कर्ल आहेत ना ते निघावे, फक्त लास्टचे जे असे थोडेसे फ्लिप असतात ना असे ते उरले पाहिजे, कारण मला हे ठीक आहे छान दिसतंय पण मला तशामधले पाहिजे होते. चला असं क्लचर वगैरे लावून कसं दिसेल आय डोंट नो, कारण उद्याचा पूर्ण दिवस जो आहे तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. माहीत नाही त्यांनी तो स्प्रे मारला नाही, हे इथून जातच नाही माझं. मे बी मला कोम करावं लागेल, पण हे क्लचर लावल्यावर थोडं विंचरल्यावर असं दिसेल काहीसं, थोडंसं छान वाटतंय तसं. चला मी आता नवीन हेअरकट केली ना, सो माझा प्रॉब्लेम असा आहे की अजून 5-10 मिनटं तरी मी ह्या केसांसोबत खेळत राहणार आहे. आणि तुम्ही काय माझा व्हिडिओ मी खेळते आणि तुम्ही बघताय असं होणार नाही, तुम्ही स्किप करणार. त्यापेक्षा मी माझी बडबड बंद करते. सॉरी, मी परत दाखवते. पण पहा, मी हे सगळं हाताने असं करून टाकलं आणि मला जसे पाहिजे होते ना, आय थिंक माझे केस तसेच होत आहे. यस, असेच मला पाहिजे होते, म्हणजे एवढे पण नाही तरी कर्ल आहे. पण आय होप की आज रात्री झोपल्यानंतर उद्या ट्रॅव्हलिंगमध्ये जाईपर्यंत हे जे थोडेसे एक्स्ट्राचे असे कर्ल होत आहे ना, हे पण माझे झाले होते. पण आता मला जरा छान वाटते की नाही थोडेसे कमी होत आहे म्हणून. पण ठीक आहे, आता मस्त झालेत मला पाहिजे तसे. नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवेल. आणि प्रॉपर जे ना माझा तिथे ना मोबाईल लोड पण होत नव्हता, तिथे नेटात चालत नव्हतं व्यवस्थित त्यांना दाखवायला की मला अशी सेटिंग पाहिजे असं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मनाने केली. पण ठीक आहे, हा एक्सपिरियन्स येणं पण माझ्यासाठी गरजेचं होतं. आता जे आहे मला पाहिजे तसे छान झालेत. कमेंटमधून नक्कीच सांगा की कसे वाटताय म्हणून. छान वाटतं नेक्स्ट टाइम हेअरकट करण्यासाठी. वेळ नव्हता माझ्याकडे, मला बरीच कामं होती, पण म्हटलं नाही, आज हा जो रिझन आहे ना माझ्याकडे हेअरकट करून थोडंसं ब्लो ड्राय स्वतःसाठी काहीतरी करणं, हा चान्स मी घालवू शकत नाही. आणि लकीली तिकडे गेली, मला वाटलं होतं की नंबर वगैरे असतील, लकीली तिकडे गेली, बसली आणि लगेच माझा जो आहे तो नंबर लागला. पटापट काम होऊन गेलं माझं. चला, आज पुन्हा स्वतःसाठी काहीतरी वेळात वेळ काढून केलंय मी. आय होप माझ्यासारखं तुम्ही पण व्हिडिओ बघताना एन्जॉय करत असाल. मागे झुडिओला गेली होती ना, तर तिकडून मी ह्या अशा 4 बॉटलचा सेट आणला होता नेल पेंटचा. म्हणजे काहीतरी 99मध्ये की 199मध्ये 4 मिळत होत्या. कलर कॉम्बिनेशन पण छान होतं. म्हटलं चला मग आपण घेऊयात. आणि आता म्हटलं लावूयात मस्त, म्हणजे हाताला किंवा पायाला नेल पेंट लावून घेऊया. पण माझ्या आधी लगेच पियाचा नंबर लागला. स्कूलचं तिला जरा म्हणजे प्रेशर आहे की स्कूलमध्ये चालत नाही म्हणून ती हाताला लावत नाही. नाहीतर तिला नेल पेंट, मेहंदी ह्या गोष्टी अशा खूप आवडतात. पण पायाला कसं सॉक्स वगैरे घातलेले असतात त्यामुळे समजत नाही स्कूलमध्ये, म्हणून तिने आधी तिचा नंबर लावला की मम्मा मला आधी जे आहे तो पायाला लावून दे आणि त्यानंतर मग तुला काय करायचं ते कर. आता मी कन्फ्यूज होती की मी हा पर्पल लावू की मग रेड लावू. म्हटलं चला आता रेडच लावूया. तसा मी लास्ट टाईम रेड माझ्या लग्नात लावला आहे. मला रेड कलर हाताला लावायला जास्त एवढा आवडत नाही, जास्त करून तर मला ब्लॅक खूप आवडतो. पण चला म्हटलं आता ह्या 4च्या सेटमध्ये रेड पण होता, सो ट्राय करूया. आणि नशीब एवढं गांडू माझं, सगळ्यात आधी तर मी मोबाईल व्यवस्थित सेट करून ठेवला नव्हता. मी तुम्हाला खूप कमी जागेत दिसते. आणि त्यातल्या त्यात जी मँगोवर जी माशी फिरते ना, ती मोठीवाली ब्लॅक, ती माझ्या मागे अशी लागली होती, म्हणजे मला 1-2 नखांना लावल्यानंतर पण पुन्हा काढावं लागलं, कारण माझा एखादा केस त्या नखांवर जात होता. तिला हकलण्यासाठी हात इकडे तिकडे करत होती, तर तो हातच माझ्या याला लागून जात होता. इतका वैताग दिला त्या माशीने मला. पण कसं बसं जे आहे ते मी नेलपेंट लावली आणि छान वाटतं असं. मला तर आधी खूप आवडायची, पण आता वेळ नसतो आणि घरातली कामांमुळे पण ती अर्धी अशी हातांवरून निघून जाते. म्हणून मग मी लावणं जरा अवॉइड करते की जाऊ दे, आपण स्वयंपाक वगैरेही करतो त्यामुळे. पण कधीतरी आपला हा छोटा मोठा छंद जोपासला पाहिजे. बरं वाटतं असं हात बघायला अचानक की छान वाटतं माझा हात म्हणून असं. आय होप तुम्ही नक्कीच रिलेट करणार माझ्यासोबत. व्हिडिओचा एंड जो आहे तो मी साडीसोबत करते. मला ॲक्च्युली बघायचं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की मला ब्लाऊज व्यवस्थित होतं की नाही. मला असं वाटतं एकतर मी बारीक झाली आहे, नाहीतर मग माझ्या वहिनीने थोडंसं लूज ब्लाऊज शिवलं असेल मे बी. पण मला होतं आहे व्यवस्थित. फक्त या फ्रिल मला अनकम्फर्ट देत आहे की थोडंसं इकडून लूज आहे, कारण लेस पण नाही आहे त्याला. लेस पाहिजे होती, लेस राहिली असती ना एकदम परफेक्ट राहिलं असतं ते. काय चाललंय तुझं? थांबा मी दाखवते तुम्हाला पूर्ण लुक. अगं ये बाई पिया. अशी अजून तिला व्यवस्थित मी फक्त घालून बघितली. मला ब्लाऊज जे होतं ते वेअर करून बघायचं, फक्त असं नॉर्मल मी घालून बघितली तिला. व्यवस्थित प्रॉपर अशी नेसली ना, पिनअप वगैरे केला की खूप छान दिसेल.
साडी तर फिक्स झाली, पण मला असं वाटतं की माझी साडी ना ते मी मेन दिवशी घालेल, ज्या दिवशी म्हणजे शेवटचा दिवस असतो पूजेचा त्या दिवशी घालेल, आणि ही मी त्याच्या आदल्या दिवशी घालून गेली. लेट्स सी काय होतं असं, कारण मला ही नाही ती कम्फर्ट नाही देते, थोडं लूज आहे. मे बी एक लेस पाहिजे होती, मला कम्फर्ट दिला असता या साडीने, म्हणून मी ती वालीच घालेल. आणि थोडं जे आहे ते शूट करायचा प्रयत्न करेल मी, आणि सांगते तुम्हाला कशासाठी गेलोय तिकडे, काय गेलोय वगैरे. जितकं मला जमेल तितकं मी छोट्या छोट्या क्लिप्स घ्यायचा प्रयत्न करेल. पण हो, मी जे आहे ना, इकडे मी जे आहे ना, तर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त जे आहे ते क्लिप्स घेईल. लॉंग व्हिडिओच्या मागे लागणार नाही, कारण लॉंग व्हिडिओसाठी मोठ्या क्लिप्स घ्याव्या लागतात, बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या असतात, म्हणून मी जरा शॉर्टकट ठेवेल. सो चला, आता आमची पॅकिंग बाकी आहे. हे जे कार्टून इथे तुम्हाला दिसतंय ना, ह्या कार्टून स्कूलमधून आल्यापासून चालू आहे. हिचं तेरा मुंह दिखा. हिचं स्कूलमधून आल्यापासून चालू आहे. मम्मा एक महत्त्वाचं काम बाकी, मम्मा ते म्हणजे पॅकिंग, मम्मा एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे पॅकिंग, असं माझ्या मागे लागली होती. शेवटी तिला म्हटलं थांब, ही साडी मी जरा वेअर करून बघते की मला कशी दिसते, आणि मग माझं ते फायनल झालं की आपण पटापट जे आहे ती पॅकिंग करून घेऊया. स्वयंपाक माझा झाला आहे. मी नॉर्मल जे आहे ती खिचडी बनवलेली आहे, आणि कढी बनवली, कारण दही होती तिला पण संपवायची होती. जो खिचडी बनवली, जरा जास्त क्वांटिटी म्हणजे मध्ये बनवली, जेणेकरून उद्या जो आहे त्याचा आम्हाला नाश्ता करून घेता येईल. जास्त बोलते का मी? सो चलो गाइज, इसी नोट पे हम आज का वीडियो एंड करते हैं. आई होप आप सभी को अच्छा लगा होगा. कैसा लगा व्हिडिओ में? तर चला मग मी माझा व्हिडिओ आता एंड करते, आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स.